नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल येशू मार्गवर. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या महाराष्ट्रातील समाजसुधारक जे आपल्या MPSCमध्ये खूपच महत्त्वाची भूमिका बजावतात आणि खूप महत्त्वाचे प्रश्न या विषयावर विचारले जातात. आजकाल MPSCचा असा ट्रेंड निघालेला आहे की अत्यंत जास्तीत जास्त डीपमध्ये या विषयावर प्रश्न विचारले जात आहेत. त्यासाठी मग आपण या व्हिडिओमध्ये समाजसुधारक या विषयावर आपण PYQ घेऊन आलेलो आहोत. यामध्ये आपण सतत विचारले जाणारे प्रश्न आणि आत्तापर्यंत आयोगाने विचारलेले प्रश्न यांचा समावेश केलेला आहे. त्याच अनुषंगाने आगामी परीक्षेतही काही विचारलेले प्रश्नसुद्धा आपण यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. म्हणजे आगामी परीक्षेत विचारले जातील असे प्रश्न. तर चला लागलीच आपण व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न पहिला आहे. प्रश्न काय आहे? या पाश्चात्य लेखकाने गोपाळकृष्ण गोखले यांची तुलना इटलीच्या काहूर या थोर पुरुषाशी केली होती. तर त्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत पहा. अ ला आहे स्टॅनले, ब ला आहे थॉमस पेन, क ला आहे हायलँड आणि ड ला आहे सर ग्रँट. तर याचं योग्य उत्तर क आहे. हायलँड या पाश्चात्य लेखकाने गोपाळकृष्ण गोखले यांची तुलना इटलीच्या काहूर या थोर पुरुषाशी केली होती. तर याचं योग्य उत्तर काय असेल? याचं योग्य उत्तर क हे असेल. प्रश्न पुढचा पाहू. प्रश्न दुसरा. इंग्लंडमधील नेशन या वृत्तपत्राचे लेखक. इंग्लंडमधील नेशन या वृत्तपत्राचे संपादक मॅसिंगहॅम यांनी कोणाची तुलना तत्कालीन इंग्लंडचे पंतप्रधान ॲस्क्विथ यांच्याशी केली होती? तर त्याचं योग्य उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले, म्हणून ब हे ऑप्शन त्याचं योग्य उत्तर असेल. तर आपण असं म्हणू शकतो, गोपाळकृष्ण गोखले यांची जी तुलना आहे ती तत्कालीन इंग्लंडचे पंतप्रधान ॲस्क्विथ यांच्याशी केली होती. आणि ती कोणी केली होती? तर नेशन या वृत्तपत्राचे संपादक मॅसिंगहॅम, जे इंग्लंडमध्ये त्यांनी हे या वृत्तपत्राचं संपादन केलं होतं. तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न तिसरा आहे पहा. या ठिकाणी आपल्याला काय एक 3 वाक्य दिलेले आहेत आणि त्या 3 वाक्यावरून आपल्याला आपल्याला समाजसुधारक शोधायचा आहे. त्यांचा गौरव निष्काम कर्मयोगी म्हणून केला जातो. त्यांचा उल्लेख द्वारका पीठाच्या शंकराचार्यांनी महान कली पुरुष म्हणून केला होता. त्यांनी 1918 मध्ये मुंबई येथे सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद आयोजित केली होती. यावरून असं आपण सांगू शकतो की ही व्यक्ती जी होती ते होते विठ्ठलरामजी शिंदे. विठ्ठलरामजी शिंदे यांनी निष्काम कर्मयोगी म्हणून त्यांचा गौरव केला जातो आणि त्यासह त्यांनी द्वारकापीठाच्या शंकराचार्यांनी महान कली पुरुष म्हणून त्यांचा काय केला होता? उल्लेख केला होता. अशा प्रकारे आपण विठ्ठलरामजी शिंदे यांच्या संदर्भात ही वाक्ये आपण लक्षात ठेवायची आहेत. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न चौथा. आधुनिक भगीरथ म्हणून कोणाचे वर्णन केले जाते? आधुनिक भगीरथ म्हणून कोणाचे वर्णन केले जाते? तर कर्मवीर भाऊराव पाटील. ड क्रमांकाचा ऑप्शन जे आहे ती याचं उत्तर असेल. आधुनिक भगीरथ म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांचा उल्लेख केला जातो. लक्षात राहू द्या मित्रांनो. प्रश्न पाचवा काय आहे? खालीलपैकी कोणत्या विचारवंताची तुलना अमेरिकेच्या बुकर टी वॉशिंग्टनशी केली जाते? त्याचं ऑप्शन आहेत पहा. महर्षी कर्वे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आणि लोकमान्य टिळक. एवढे ऑप्शन आहेत यामध्ये. तर याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटील हे त्याचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न आहे. 14 ऑक्टोबर या ठिकाणी मित्रांनो त्यांनी काय केलेलं आहे? 2 वाक्य दिलेली आहेत. 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्या हजारो अनुयायांसह नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. आणि दुसरं वाक्य आहे. धर्मांतराचा मनोदय डॉक्टर आंबेडकर यांनी
13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला मुक्कामी केलं. धर्मांतराची घोषणा आहे. धर्मांतराचा मनोदय डॉक्टर आंबेडकर यांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला मुक्कामी केले. ठीक आहे. तर या ठिकाणी 2 वाक्य दिलेले आहेत आणि ऑप्शनमध्ये पहिलं ऑप्शन आहे दोन्ही योग्य. दोन्ही योग्य असं म्हणत आहे. पहिले विधान दुसऱ्या विधानाचे कारण आहे. त्यानंतर ब ला आहे दोन्ही अयोग्य, पहिले विधान दुसऱ्या विधानाचे कारण आहे. हे तर उत्तर असू शकत नाही. दोन्ही योग्य आणि दोन्ही अयोग्य असे ऑप्शन दिलेले आहेत आणि हे ऑप्शन मित्रांनो जास्तीत जास्त माणसाला कन्फ्यूज करणारे आहेत आणि अशा यांना आपण फेस करत असताना आपल्याला करेक्ट माहिती असणं खूप आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास करणं गरजेचं आहे. तर चला आपण लागलीच पाहू की याचं काय असणार आहे उत्तर. तर याचं 1 नंबरचं जे ऑप्शन आहे तेच याचं उत्तर आहे. कारण की दोन्ही योग्य असून पहिले विधान हे जे आहे ते दुसऱ्या विधानाचे कारण आहे. कारण की त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी जी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती त्याआधी त्यांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला मुक्कामी धर्मांतराची घोषणा केली होती. यावरून आपण असं सांगू शकतो की दोन्ही योग्य आहेत आणि पहिले विधान जे आहे ते दुसऱ्या विधानाचे कारण आहे. तर पुढचा प्रश्न आपण पाहू. पुढचा प्रश्न, कोणत्या पुरोगामी राजास पंडित मदन मोहन मालवीय यांनी हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा या शब्दात गौरविले आहे? पंडित मदन मोहन मालवीय यांनी. तर ऑप्शनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, नानासाहेब पेशवे, सयाजीराव गायकवाड असे ऑप्शन आलेले आहेत या ठिकाणी. तर याचं योग्य जे उत्तर आहे ते आहे सयाजीराव गायकवाड. म्हणून याचं योग्य उत्तर काय असणार आहे? सयाजीराव गायकवाड हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 8वा, 31 ऑक्टोबर 1920 रोजी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना कुठे करण्यात आली? ज्याला आयटक म्हणून ओळखलं जातं, त्या आयटकची स्थापना कुठे करण्यात आली होती? त्याच्यासाठी ऑप्शन आहे मुंबई, सुरत, अहमदाबाद आणि कोलकाता. तर याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे मुंबई. मुंबई येथे करण्यात आली होती मित्रांनो. मुंबई या ठिकाणी त्याची करण्यात आलेली होती, स्थापना करण्यात आली होती. कशाची? आयटकची. तर पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 9वा, गांधीवादी तत्वावर आधारित अशा इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजेच इंटक या कामगार संघटनेची स्थापना कधी झाली? तर या कामगार संघटनेची स्थापना जी झालेली आहे ती झालेली आहे 1947ला. 1947ला. म्हणून याचं योग्य उत्तर काय असणार आहे? क. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 10वा आहे डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना कोणी केली? तर हे प्रश्न वन लायनर आहे आणि तुम्हाला लागली सांगता येते. विठ्ठलरामजी शिंदे यांनी याची स्थापना केलेली आहे, डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडियाची. पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो. प्रश्न 11वा आणि 11वा प्रश्न जो आहे तो आहे जोड्या लावा. या ठिकाणी मित्रांनो अशा टाईपचेच आपल्याला MPSCला जास्त करून प्रश्न विचारले जातात. या ठिकाणी समाजसुधारक दिलेले आहेत आणि या बाजूला त्यांची वर्तमानपत्र दिलेली आहेत. ठीक आहे. य. महात्मा गांधी, र. गोगा आगरकर, ल. डॉक्टर आंबेडकर व बाळशास्त्री जांभेकर असे या ठिकाणी समाजसुधारक आहेत आणि या बाजूला त्यांचे सुधारक, हरिजन, दर्पण आणि मूकनायक ही वर्तमानपत्र आहेत. तर महात्मा गांधी यांचं जे आहे ते हरिजन आहे, बरोबर आहे, 2 क्रमांकाचं. म्हणजे इयला 2, तर या ठिकाणी इयला 2 इथं आहे, त्यानंतर इयला 2 इथं पण आहे. ओके. त्याच्यानंतर गोग आगरकर यांचं सुधारक आहे. पहा, सुधारक म्हणजे 1 नंबर, म्हणजेच रला 1 नंबर, रला 1 नंबर इथं आहे, रला इथं रला नाही. ठीक आहे. याचा अर्थ मित्रांनो हे उत्तर असू शकते. त्यानंतर भाऊ डॉक्टर आंबेडकर त्यांचा आहे मूकनायक आणि ते आहे 4 नंबरला. तर
ल आहे, डॉक्टर आंबेडकर ल, ल ला 4 म्हणजे इथं म्हणजे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण पाहू. लागलीच. विधवा विवाहोत्तेजक मंडळीची स्थापना कोणी केली होती? तर ती केली होती महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली होती. म्हणून ड क्रमांकाचा ऑप्शन हे त्याचं उत्तर असेल. प्रश्न 13वा. स्त्रियांच्या उन्नतीसाठी 1883 साली पुण्यात आर्य महिला समाजाची स्थापना केली. ती कोणी केली होती? पंडिता रमाबाई यांनी केली होती. त्याचं योग्य उत्तर आहे. सॉरी मित्रांनो. प्रश्न 14वा. खालील विधानांपैकी अचूक विधान ओळखा. गोपाळ हरी देशमुख यांनी चालविलेल्या लोकहितवादी या मासिकावरून त्यांना लोकहितवादी हे टोपण नाव मिळाले. हिंदुस्थानच्या जनतेसाठी पार्लमेंट हवे हा विचार प्रथम त्यांनीच मांडला. असे 2 इथं आपल्याला विधानं दिलेली आहेत. त्यापैकी अचूक विधान किंवा विधाने ओळखायची आहेत. तर ला आहे 1 व 2 दोन्ही अचूक आहेत असं म्हणणं आहे. आणि ब ला कोणतेही नाही, क ला केवळ 1, ड ला केवळ 2. म्हणजे ड आणि 1 व 2 दोन्ही असं जे आहे, तर या ठिकाणी हे दोन्हीही साम्य आहेत, सारखेच ऑप्शन आहेत मित्रांनो. म्हणून याची उत्तरं ना सुद्धा असू शकते आणि ड सुद्धा असू शकते म्हणजे आहेच, दोन्ही ऑप्शन आहेत. आणि असा जम्बलिंग करणारा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा आयोग याचे मार्गही आपल्याला देऊन टाकतो. ठीक आहे, पण आपलं ऑप्शन दोन्हीपैकी एक असायला पाहिजे. असायला पाहिजे किंवा ड असायला पाहिजे. ब किंवा क असेल तर आपल्याला त्याचा मार्क मिळत नाही. हा कन्फ्युजन करणारा प्रश्न, हा प्रश्न रद्दही होऊ शकतो. ठीक आहे, तर याचं योग्य उत्तर म्हणू आपण. 1 व 2 दोन्ही नाही, सॉरी केवळ 2 म्हणत आहे ना, म्हणजे याचा अर्थ 1 नाही. तर याचं योग्य उत्तर 1च असेल मित्रांनो. नंबरचं जे ऑप्शन आहे हेच त्याचं योग्य उत्तर आहे. ओके, ठीक आहे. माझं कन्फ्युजन झालं, सॉरी मित्रांनो. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असे व्हिडिओ बनवण्यासाठी थोडीशी मेहनत करावी लागत आहे आणि या मेहनतीचं फळ म्हणून माझ्यासाठी चॅनलला एकदा सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो आपण. 15 क्रमांकाचा प्रश्न जो आहे तो आहे, बहुजन समाज हा शब्द 1920-21च्या दरम्यान कोणी रूढ केला? तर तो केला होता महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी. म्हणून हे त्याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न 16वा. डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी खालीलपैकी कोणती सामाजिक जाणीवेची कामे केली? 1 क्रमांकाचा आहे, सन 1946 मध्ये अमरावती येथे तपोवन जगदंबा कुष्ठधाम स्थापन केले. आणि दुसरा आहे 1898चा भारतीय कुष्ठरोगी कायदा रद्द करण्यात यश मिळवले. यामध्ये ऑप्शन आहेत पहा. केवळ 1, ब आहे 1 व 2, क आहे केवळ 2 आणि ड आहे 1 व 2 दोन्ही नाही. तर याचा अर्थ आपण इथे ऑप्शन सांगू शकतो 1 व 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे दोन्ही कामं त्यांनी केलेली आहे सामाजिक जाणीवेची. सन 1946 मध्ये अमरावती येथे तपोवन जगदंबा कुष्ठधाम स्थापन केला आणि 1898चा भारतीय कुष्ठरोगी कायदा जो आहे तो त्यांनी रद्द करण्यात यश मिळवले होते. त्यानंतर पहा मित्रांनो, प्रश्न 17वा. 1928 मध्ये अमरावतीमधील अंबादेवीचे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून सत्याग्रह केला. तर तो सत्याग्रह कोणी केला होता? भाऊराव हिरे, पंजाबराव देशमुख, यशवंतराव चव्हाण, विनोबा भावे. तर याचं योग्य जे उत्तर आहे ते आहे पंजाबराव देशमुख. पंजाबराव देशमुख यांनी अस्पृश्यांसाठी 1928 मध्ये अमरावतीमधील अंबादेवीचे मंदिर खुले व्हावे म्हणून सत्याग्रह केला होता. चला लागलीच आपण पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 18वा. कोणी महाराष्ट्रात क्षात्र जगद्गुरू पीठाची स्थापना करून व त्यावर सदाशिवराव बेनाडीकर या मराठा व्यक्तीची नेमणूक करून सनातनी लोकांचा रोष ओढवून घेतला होता? तर त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे? या ठिकाणी ला दिलेलं आहे जेधे जवळकर, 2 ला आहे भालाकार भोपटकर आणि 3 ला आहे महात्मा फुले
आणि 4ला आहे राजर्षी शाहू महाराज. तर याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे राजर्षी शाहू महाराज. यांनीच महाराष्ट्रामध्ये क्षात्र जगद्गुरू पीठाची स्थापना केली होती आणि त्यावर सदाशिवराव बेनाडीकर या मराठा व्यक्तीची नेमणूक करून सनातनी लोकांचा रोष ओढवून घेतला होता. मित्रांनो, 19वा प्रश्न पाहू आपण. 19वा प्रश्न यामध्ये पहा काय आहे. माणसाच्या कवटीची नेहमीची हा योग्य शब्द काय आहे. प्रमाणता असा शब्द आहे आणि हे काय आहे त्यांचा विषय होता. माणसाच्या कवटीची नेहमीची असमप्रमाणता या विषयावर प्रबंध लिहून बर्लिन विद्यापीठातून डॉक्टरेट मिळविणाऱ्या व्यक्ती कोण. तर त्या होत्या इरावती कर्वे. ब नंबरचं जे ऑप्शन आहे ते एकदम करेक्ट आन्सर आहे. इरावती कर्वे यांनी माणसाच्या कवटीची नेहमीची असमप्रमाणता या विषयावर प्रबंध लिहून बर्लिन विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली होती त्यावेळी. म्हणजे खूपच ह्या कठीण कामांचं त्यांनी केलेलं आहे. तर पहा शेवटचा आणि 20 नंबरचा जो प्रश्न आहे तो आपण प्रश्न या ठिकाणी आपण पाहू. आणि मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर हे आहे जे तुम्हाला कमेंटमध्ये स्वतः लिहायचं आहे. ठीक आहे. तर प्रश्न पाहू आपण काय आहे. महाराष्ट्र लँड अँड इट्स पीपल या ग्रंथाच्या लेखिका कोण आहेत. तर इथं ऑप्शन दिलेले आहेत. इरावती कर्वे, दुर्गा भागवत, रमाबाई रानडे, आनंदीबाई उर्फ बाया कर्वे. तर जे योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंटमध्ये लिहा. आणि मित्रांनो, या व्हिडिओसाठी मला खूप जास्त मेहनत करावी लागली, तेव्हा तुम्ही माझ्यासाठी या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा. आणि तुम्ही सबस्क्राईब कराल तर आपल्या व्हिडिओचे नवीन नवीन जे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलचे ते तुम्हाला मिळत जातील. तर व्हिडिओला लाईक करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.